साहेबराव कांबळे यांची काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे शिवसेनेत प्रवेश। यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी विजयासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचे कारण देत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची मोठी कोंडी झाली होती। उमेदवारी माघारीची कोणतीही पूर्वकल्पना पक्षश्रेष्ठींना न दिल्याने काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान हकालपट्टीनंतर अवघ्या एकाच दिवसांतच साहेबराव कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। कांबळे यांच्या माघारीमुळे यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे। तर दुसरीकडे शिंदे गटात झालेल्या त्यांच्या प्रवेशामुळे उमरखेड परिसरातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह। या देशाचे नेते आदरणीय खरगे साहेब, माझ्या दुसऱ्या नेत्या सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला काँग्रेसचे उमेदवारी डिक्लेअर केली। त्या अनुषंगाने मी उमेदवारी सादर केली। एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेचं तिकीट देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी ते गौरवाची बाब आहे। परंतु हे सगळं जाडजोड करत असताना महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते। एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे। परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही। या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडे सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे। मी जर फॉर्म भरला नसता तर महाविकास आघाडीकडे कोणी निवडणूक बिनविरोध झाली असती। मी फॉर्म भरला आणि पुन्हा परत घेतला तरी माझ्यावर आलिकेशन झाले असते। ह्या तिन्ही बाबतीत किंवा महाविकास आघाडीनं फॉर्मच भरला नसता तरी महाविकास आघाडीचा अपमान झाला असता। या सगळ्या गोष्टीचा सारासार करता निवडणूक ही आर्थिकदृष्ट्या आहे आणि मी मागासवर्गीय माणूस आहे, तरी पण मी निवडणूक लढवायला तयार होतो। पण संख्याबळ पुरेशी नसल्या कारणाने मी माझा उमेदवारी मागे घेत आहे। तरी सर्व माझ्यावर प्रेम करणारे काँग्रेस मंडळी आणि इतर घटक पक्षाच्या मंडळींना विनंती आहे की काही नाराज होऊ नका। मी तुमच्या सेवेत आहे, सदैव सेवा करत राहील आणि पुढे राहील। काँग्रेसचा मी आभारी आहे आणि संलग्न दोन्ही आमदार, एक सेनेचे आमदार, माझे काँग्रेसचे आमदार आदरणीय मांगुळकर साहेब, शिवसेनेचे खासदार देशमुख साहेब आणि आमच्या जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो। काल मी सर्व नेत्याला, मोगे साहेबाला, ठाकरे साहेबांना, मांगुळकर साहेबांना, मानकर साहेबांना आणि आम्ही जिल्हाध्यक्षांना यांना भेटलो। त्यांना हकीकत सांगली की आपल्याकडे संख्याबळ पुरेसं नाही, त्याच्यामुळं आपण हे सीट जिंकू शकत नाही असं मी त्यांना कल्पना दिली आहे। त्यांच्या माध्यमातून आज रोजी मी उमेदवारी परत घेतली।